गुड मॉर्निंग फ्रेंड. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि पक्ष्यांचा खूप सुंदर आवाज ऐकायला येतोय. दुपारचं जेवण वेळानं होत असल्यामुळे सकाळी ब्रेकफास्ट करण्याची सवय सगळ्यांना आहे. आणि नाश्त्यामध्ये आज काय आहे माहिती आहे? पपया आणि चिला. ज्यावेळी फ्रूट्स असतात त्यावेळी मी चिला बनवत असते. आता कालच आमच्या गावचा बाजार झाला. पपया आणलेली होती, ती बऱ्यापैकी पिकलेली होती. मग चला म्हटलं सकाळी नाश्त्याला पपया आणि चिला मस्त कॉम्बिनेशन आहे. आता मी सगळ्यांसाठी चिला बनवायला मी दुपारच्या जेवणासाठी पोकळीची भाजी व वर्ण वांग्याचं कॉम्बिनेशन असलेली मिक्स भाजी आणि वांग्याची आमटी असं बनवणार आहे. आणि आता हे सगळं पटपट आवरून मला पपया कट करून ठेवायचे. ही बघा पपया किती मोठी आणि छान आहे. पपया बऱ्यापैकी पिकलेली आहे. आता तिला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली व पुसून घेतली आणि कट करून आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. कारण बराच वेळ पिकलेली असल्यामुळे बाहेर ठेवलं तर ते विरघळल्यासारखं होतं. पिकलेलीच आणली रे. आता इथं आतोले उठलेलं आहे, त्याचा आवरोस तोपर्यंत भाजीतलं पाणी आटलं का बघते. आणि वांग्याची आमटी तयार करायची आहे. आमटीला पण फोडणी देऊन घेते. आता ही तयार झालेली आहे आमची पोकळीची भाजी. आतोले झालं का रे? सकाळचं वातावरण आहे पण गरम आणि दमट असं वातावरण आहे. एकदमच कोंदट झाल्यासारखं वाटायला लागलं आहे. आणि ऊन तर काही सकाळपासून पडलेलंच नाही आहे. ही वांग्याची आमटीला फोडणी देत आहे. आणि वरणा आणि वांग्याची मिक्स भाजी मी ऑलरेडी करून ठेवलेली आहे. कुकरमध्येच हे केलेले आहे. आता अतुल्यचा आवरोस तोपर्यंत मी देवपूजा आता करून घेणार आहे. देवपूजा झाली की मग आम्ही दोघं ब्रेकफास्ट करणार. अरे ह्याला आवरायला अजून एवढा वेळ का लागायला लागला? तोपर्यंत त्यानं मला पाठीमागून आवाज दिला. मी म्हटलं आले. आता ही झाली माझी देवपूजा. चल अतुले ये, आता आपण नाश्ता करूया. ये लवकर. नाश्त्यामध्ये आता तुम्ही बघू शकताय पपया आणि चिला मी खायला लागले. पपया मोठी होती, पिकलेली होती पण गोड नव्हती, त्यामुळं अतुलेला ते नको झालं होतं नाश्ता करायला. टंगळमंगळ करायला चालू झालं होतं. आणि अशा तऱ्हेनं आम्ही नाश्ता करून वरती कपडे सुकत घातलेले होते, ते कपडे घेऊन यायचे होते. आणि काल संध्याकाळी पाऊस आल्या कारणामुळं मी ते कपडे आणले नव्हते, ते आता आणायचे आहेत कपडे. बघा अजूनसुद्धा ऊन असं काही कडक पडलेलं नाही, अजून ऊन आलेलं नाही आहे. सलग 3 दिवस झालं पाऊस पडायला लागला संध्याकाळचा आमच्या इकडं. असं दमट वातावरण कोंडल्यासारखं झालेलं आहे. तरी पण अजून कपडे ओलीच आहेत. काय काय कपडे ओली असलेली मी तिथंच ठेवली आणि सुकलेले कपडे घेऊन आले. खाली येऊन बघतो तर आराध्य नाश्ता करायला लागली होती. तिला चिला पण नको होता आणि पपई पण नको होती. आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे माझी. जेवणामध्ये दही ठेचा, पोकळीची भाजी व मिक्स वरण आणि वांग्याची भाजी आणि भाकरी आहे. या आता तुम्ही पण जेवायला. कसा वाटला माझा ब्लॉग? प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.